नवऱ्याचं लग्न लावण्यासाठी बायको पेटली इरेला। खूपच आगळं वेगळं प्रकरण समोर आले आहे। तुम्हीसुद्धा चक्रावून जाल। बायकोला नवऱ्याचं बाहेर दुसरं प्रेम प्रकरण सुरू आहे असं समजलं तर तिची प्रतिक्रिया काय असेल? साहजिकच ती चिडेल, तसंच वैतागेल। पण इथे तर वेगळंच घडतंय। बायकोच नवऱ्याचं दुसरं लग्न लावून देण्यासाठी इरीला पेटली आहे। महिलेच्या पतीनेच पत्नीकडे वस्तीतील सुंदर मुलीबरोबर लग्न लावून देण्याची मागणी केली आहे। एवढेच नाही तर जीव देण्याची धमकी या पतिराजांनी दिली आहे। त्यामुळे महिलेला या मुलीसोबत नवऱ्याचं लग्न लावून द्यायचं आहे। वस्तीमधील लोक या महिलेची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही। महिला हा विषय घेऊन पोलीस ठाण्यात गेली। पोलिसांनी या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही। पोलिसांच्या मते त्यांच्यासमोर आलेलं हे असं पहिलंच प्रकरण आहे। उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील ही घटना आहे। सदर महिला नवरा आणि मुलांसह सदर बाजार पोलीस ठाणे या क्षेत्रात राहते। काही दिवसांपूर्वी महिला बाळंत झाली। त्यावेळी महिलेची देखभाल करण्यासाठी एक सुंदर मुलगी तिच्या घरी आली होती। त्यावेळी महिलेच्या नवऱ्याला देखभाल करायला आलेली ती मुलगी आवडली। तिच्यावर त्याचा जीव जडला। त्याला मनापासून ती आवडू लागली। काही दिवसांनी ही मुलगी आपल्या घरी निघून गेली। त्यानंतर महिलेचा पती खूप उदास राहायचा। पत्नीने नवऱ्याला शांत राहण्याचं कारण विचारलं। त्यावेळी त्याच्या उत्तराने महिला हैराणच झाली। महिलेच्या नवऱ्याने सांगितले की देखभाल करायला आलेल्या मुलीवर त्याचा जीव जडला आहे। तिच्याशी त्याला लग्न करायचं आहे। लग्न झालं नाही तर प्राण देईल। त्यामुळे घाबरलेली महिलाही त्या युवतीच्या घरी गेली। आपल्या नवऱ्याशी युवतीचं लग्न लावून देण्याची कुटुंबियांकडे मागणी केली। मुलीच्या कुटुंबियांना हे अजिबात आवडलं नाही। त्यांनी महिलेला सुनावलं व तिथून हाकलून दिले। एक महिला आपली स्वतःचीच सवत शोधायला निघाल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे असं पोलिसांनी सांगितलं। सध्या याच प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरू आहे।